चला सविस्तर बातम्यांकडे आपण वळूया। अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही महत्त्वाची भेट होतीये, बैठक होतीये। परराष्ट्र सचिव एस जयशंकर मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, ज्यांना जेम्स बॉन्ड म्हणून त्यांची ओळख आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू व्यक्ती अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला ते गेले, त्यांच्या निवासस्थानी ते गेलेले आहेत। बरं, इतकंच नव्हे तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सुद्धा मोदींच्या निवासस्थानी गेलेले आहेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी गेलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बैठक ही होतीये अजित डोवाल, एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात। बघतोय हे अजित डोवाल आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। पंतप्रधानांच्या घरी पोहोचले काही क्षणापूर्वी, ही आधीची दृश्य आहेत। पण गाडीमध्ये बसतानाची जी अजित डोवाल यांची दृश्य होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी ते पोहोचलेले आहेत आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुद्धा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक सुरू होती। सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू होती। चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। म्हणजे अजूनही ही चकमक सुरू आहे। काही वेळापूर्वी जेव्हा आपण ही बातमी बघत होतो, एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलेलं होतं। आता या बातमीत अपडेट आहे, अजूनही चकमक सुरू आहे आणि 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आपण यश मिळवलेलं आहे। तिन्ही दहशतवादी हे लष्कर ए तैयबाचे आहेत अशी माहिती मिळते आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, शोपियान इथं चकमक सुरू आहे। दहशतवाद्यांसोबत ही चकमक सुरू आहे। 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलेलं आहे आणि हे तिन्ही दहशतवादी लष्कर ए तैयबाशी संबंधित असल्याचं कळतंय। म्हणजे एका बाजूला पाकने सगळ्या गोष्टी बैठकीमध्ये मान्य करायच्या, डीजीएमओच्या बैठकीमध्ये, आणि त्यानंतर छुप्या पद्धतीनं दहशतवादी आता शोपियानच्या बाजूनं भारतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते असं कळतंय। चकमक सुरू झाली आणि चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। लष्कर ए तैयबाशी संबंधित हे दहशतवादी आहेत। चीनच्या झुझोऊ होंगडा या कंपनीचं उत्पादन घटलेलं आहे। चीनी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुद्धा झालेली आहे। भारताविरोधात कारवाईसाठी पाकिस्तानला दिलेलं क्षेपणास्त्र पाकला ही बातमी महत्त्वाची आहे। पाकला दिलेल्या क्षेपणास्त्रामध्ये PL-15E चा समावेश होता। घातक क्षेपणास्त्रावर चीनी कंपनी झुझोऊ होंगडा हिचं नाव होतं। आता मात्र या चीनच्या झुझोऊ होंगडा या कंपनीचं उत्पादन घटलेलं आहे। चीनी कंपनीच्या शेअर्समध्ये सुद्धा घसरण झालेली आहे। परिणाम बघा कसे दूरवर होतात। पाकिस्तान आणि भारताच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये चीनने पाकिस्तानला सकारात्मक प्रतिसाद दिला, पैसे देऊ करण्याचा प्रयत्न केला, आपलं क्षेपणास्त्र वापरायला दिलं, सर्व प्रकारची मदत केली। त्याचे परिणाम बघा कसे लगेच बघायला मिळतात। ही जी झुझोऊ होंगडा कंपनी, तिचं उत्पादनही घटलं आणि शेअर्समध्येही घसरण झाली आहे। पंचवीस मेला दिल्लीत एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। तसंच या बैठकीत विकास कामांचाही आढावा घेतला जाईल। निवडणुकांनंतरची रणनीती आणि प्रशासनाच्या समन्वयाबाबत चर्चाही होणार आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। सगळ्या राज्यांचे, एनडीए शासित सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची 25 मेला बैठक घेत आहेत। पंतप्रधान स्वतः या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। ऑपरेशन सिंदूर असेल किंवा इतर सगळी विकास कामं आणि नियोजन व्यवस्थापन या संदर्भात ही बैठक असेल। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले
आणि त्यानंतर आता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधाकरता दक्षिण काश्मीरमध्ये पोस्टर्स जिथे तिथे लावले गेलेले आहेत। या दहशतवाद्यांचं चित्र, त्यांचा चेहरा स्पष्ट होईल असे हे पोस्टर्स आहेत। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे पोस्टर्स दक्षिण काश्मीरमध्ये ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत। दहशतवाद्यांची जो माहिती देईल त्याला 20 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे। 20 लाख रुपये बक्षीस असेल जो कोणी या दहशतवाद्यांची कुठल्याही स्वरूपातली माहिती कळवेल त्याला। भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले। या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकचे अनेक राजकीय नेते आपल्याला बघायला मिळाले। टॉप मिलिटरी अधिकारी सुद्धा सहभागी होते। मुरीद के मधल्या भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात लष्कर ए तैयबाचा टॉप कमांडर मुदस्सर खास उर्फ अबू जुंदाल हा मारला गेला। अबू जुंदाल मुरीद केच्या मरकज ए तैयबाचा प्रमुख होता। त्याच्या मृत्यूनंतर अबू जुंदालला पाकिस्तानी मिलिटरीनं मानवंदना दिली। शासकीय इतमामात अतिरेकी अबू जुंदालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पाकिस्तानी आर्मीचे मोठे अधिकारी, राजकारणी तिथे उपस्थित होते, हजर होते। यावेळी लष्कर ए तैयबाचा मोठा अतिरेकी अब्दुल रौफचीही उपस्थिती होती। अबू जुंदालच्या दफनविधीवेळी हजर असणाऱ्या सगळ्यांची नावं आता समोर आलेली आहेत। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर मोठा अपघात टळलाय। प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन अचानकपणे रेल्वे ट्रॅकवर पडली। मोटरमननं प्रसंगावधान राखलं आणि जागीच लोकल थांबवली, त्यामुळे मोठा अपघात घडल्याची माहिती मिळतेय। आपण सगळे सीएसएमटीला जर प्रवास करत असाल रोज तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल, कल्पना असेल की एक मशीन आहे, त्या मशीनवर व्यक्ती बसलेला असतो आणि मग साफसफाईचं काम चालतं। ते याकरता कारण खूप मोठं आहे सीएसएमटी स्टेशन, पण आज मोठा अपघात होता टळलेला आहे। एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत होती, पण त्याच वेळी जे साफसफाईचं मशीन असतं ते ट्रॅकवर पडलं। ते उचलणं इतकं साधं सोपं नाहीये, त्यामुळे प्रसंगावधान राखलं गाडी चालकानं आणि गाडी जागच्या जागीच थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येण्याविषयी सूचक वक्तव्य केलं। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली, चर्चेला ऊतच आला। पण आता महायुतीनं राज ठाकरे यांना गळाला लावल्याचं बोललं जात आहे। अशातच आता मनसे लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। शिवसेना आणि मनसेत पहिल्या 2 टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत। आता दोन्ही पक्षाच्या दुसऱ्या फळीतले नेते समोरासमोर युती संदर्भात चर्चा करणार आहेत असं कळतंय। शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा करतील अशी माहिती मिळते आहे। राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात। आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत। आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद। आतापर्यंत आमच्यावर आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे 2 भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं। आता आमचं मन खुलं आहे। आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे।